श्रोते हो, माणसांच्या आयुष्यामध्ये खूप सारं दुःख असतं. परंतु त्या दुःखांमध्ये जेव्हा कोणी आधार नसतो, तेव्हा मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की दुःखांची एवढी झाली गर्दी आता, दुःखांची एवढी झाली गर्दी आता, आधाराला नाही कोणी दर्दी आता. दुःखांची एवढी झाली गर्दी आता, आधाराला नाही कोणी दर्दी आता. हृदयाचा खबरी उरला न कोणीही, हृदयाचा खबरी उरला न कोणीही. पापण्यांना कोण देईल वर्दी आता, पापण्यांना कोण देईल वर्दी आता. तर जेव्हा दुःखांची गर्दी होते तेव्हा आधाराला कोणी दर्दी सापडत नाही. गरज असते तेव्हा कोणी सोबत नसतो. तेव्हा त्या गरजवंतांचा आधार बना, कारण आधार बनणं ही खूप मोठी गोष्ट असते. आधाराची अपेक्षा जर कोणी आपल्याकडून करत असेल तर आपण नशीबवान आहात की ते लोक आपल्याला त्या योग्यतेचं समजतात, नाही का. तर ही माझी आधार या अनुषंगाची एक चारोळी होती. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ रुपाली पाटील मॅडम लिहित आहे नांदेड येथून. सौ रुपाली पाटील मॅडम यांनी नांदेड येथून लिहिलं आहे की शब्दांचे यमक चुकले की रचना चुकते ओळींची. शब्दांचे यमक चुकले की रचना चुकते ओळींची. नात्यांमध्ये एकमेकांचा नसेल आधार तर घडी विस्कटते जीवनाची. नात्यांमध्ये एकमेकांचा नसेल आधार तर घडी विस्कटते जीवनाची, घडी विस्कटते जीवनाची. आणि खरं आहे, एक सत्य, एक सामाजिक सत्य मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती. जसं की आपल्याला माहीत आहे की जे साहित्यिक मान्यवर असतात ते यमक जुळवत असतात. ते शब्दांचे खेळ करीत असताना, ते शब्दांना जुळवत असताना शब्दांचा अर्थ आशयपूर्ण व्हावा म्हणून यमकांची जुळवाजुळव करतात. पण जर यमक जर चुकलं तर रचना चुकते, ओळी जुळत नाहीत, भाव, आशय, विषय, संदर्भ लागत नाहीत. आणि जीवनाचं तसंच असतं. नात्यामध्ये जर आधार नसेल एकमेकांचा तर जीवनाची जी घडी आहे ती विस्कटून जाते. असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलं आहे. अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून की आई तुझा हात माझ्या हातात होता, तू माझ्या जगण्याचा श्वास होता. आई तुझा हात माझ्या हातात होता, तू माझ्या जगण्याचा श्वास होता. कपडे पुस्तके यांचा प्रश्न कायम होता, कपडे पुस्तके यांचा प्रश्न कायम होता. तू दाखवलेली स्वप्ने वास्तवात उतरवण्याचा ध्यास होता, तू दाखवलेली स्वप्न वास्तवात उतरवण्याचा ध्यास होता, ध्यास होता. आणि खरं आहे की आईचा हात हातात, आई जगण्याचा श्वास. आणि कपडे आणि पुस्तकं, लहानपणी खूप गरिबीची परिस्थिती होती, जीवनमान हे साधं होतं, जे उत्पन्न असायचं कुटुंबाचं ते खूप कमी असायचं. आणि त्यावेळी मोठी स्वप्नं पाहिलेली असायची आणि ती स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रत्येकाचा ध्यास असायचा, आईची सोबत असायची. आणि आईने दिलेल्या हिमतीच्या ताकदीच्या बळावर स्वप्नांना वास्तवात आणण्याची जिद्द बांधणारी ती पिढी होती, नाही का. आत्ताची सुद्धा पिढी आहे जी स्वप्नांच्या पाठीमागे धावते, परंतु ती आपल्या माणसांना विसरते. थोडंसं थांबा, थोडंसं त्यांच्याशी बोला, आईवडिलांशी बोला, आजी आजोबांशी बोला, घरातल्या लोकांशी थोडंसं बोला. बघा तर तुमचे प्रश्न चुटकीसरशी सॉल्व होऊन जातील, तुम्हाला छान वाटेल. त्यांच्या अनुभवाची जी शिदोरी आहे त्याचा तुम्हाला भावी जीवनामध्ये निश्चितपणे हा उपयोग होणार आहे. म्हणून जसं की मॅडमनी लिहिलं आहे, अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून की तू दाखवलेली स्वप्न वास्तवात उतरवण्याचा ध्यास होता. तर स्वप्न दाखवणं, स्वप्नांच्या पाठीमागं धावणं आणि ती पूर्णत्वास आणणं, ह्याचा जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये आधाराचा हात खूप महत्त्वाचा असतो. आणि डोक्यावर आशीर्वादाचा जो हात असतो तो खूप महत्त्वाचा असतो. खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुवर्णा विलास कस्तुरे मॅडम विजापुरे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौ सुवर्णा विलास कस्तुरे विजापुरे मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलं आहे की पदरखेचे कोणी असुर ना मागू कोणा आधार, पदरखेचे कोणी असुर ना मागू कोणा आधार. तू दुर्गा मा चंडिका, हो तू दुर्गा मा चंडिका, करण्यात त्यांचा संहार, करण्यात त्यांचा संहार. आणि खरं आहे की स्त्रीनं स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे.
या अनुषंगाची मॅडमची अप्रतिम आणि एक प्रेरणादायी भाव मांडणारी अशी सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये कौशल या नावाने सरलिता श्रीकांत पेटकर सरांनी कल्याणीतून लिहिले. श्रीकांत पेटकर सर लिहित आहेत कल्याणीतून कौशल या नावाने की आधार कुणाचा तुझला उडतो पाखरा आकाशी. आधार कुणाचा तुझला उडतो पाखरा आकाशी. झेप भरारी आव्हानाची, झेप भरारी आव्हानाची, कधीही नेणारी अंताशी, कधीही नेणारी अंताशी. अंताशी वाह. तर आकाशी उडणाऱ्या त्या पाखराला कोणाचाही आधार नसतो आणि आव्हानांची भरारी जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या आव्हानाची भरारी घेत असताना स्वतःला आधार असला पाहिजे, आपलं आत्मबळ असलं पाहिजे, आपली जिद्द असली पाहिजे, आपली चिकाटी असली पाहिजे. असं सुंदर असं शब्दांकन जे आहे ते सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये शेख पीरपाशा इसाक सरांनी तिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की आधार बापाचा काय असतो आता मला कळते. आधार बापाचा काय असतो आता मला कळतंय. आठवण त्याची येता काळीच माझं जळतंय. आठवण त्याची येता काळीच माझं जळतंय. काळीच माझं जळतंय. वाह. शेख पीरपाशा इसाक सर तिंडेगाव रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून सरांनी हे हृदयस्पर्शी भाव मांडणारी एक असणं आणि नसणं यामधलं अंतर दर्शवणारी. असल्यावर किंमत नसते, असल्यावर कदर नसते आणि नसल्यानंतर जे आहे ते काय होतं आपण पाहतोय. कारण जे बापाचा आधार असणं जसं सरांनी लिहिलं आहे आपल्याला माहीत आहे की वारंवार आपल्याला नसलेल्या व्यक्तीची उणीव भासते. आणि नसलेली व्यक्ती आपली आई असतील, आपले वडील असतील, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, सरांनी त्या पिढीच्या डोळ्यामध्ये, त्या जनरेशनच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे की असताना कदर करा, कारण त्यांचं खूप मोठं मोल आहे. कारण जसं सर लिहित आहेत की आधार बापाचा काय असतो आता मला कळतंय. आठवण त्याची येता काळीच माझं जळतंय. आपण वेळ देत नाही, आपण वेळ देत नाही, आपण आपल्यामध्ये व्यस्त असतो, आपण त्यांच्याशी बोलत नाही, त्यांची ख्याली खुशाली विचारत नाही. आपण आपल्यामध्ये एवढं व्यस्त होऊन जातो की आता हल्ली घरंसुद्धा हॉटेलसारखी झालेली आहेत. सकाळी उठणं, जेवण खाण करणं, निघून जाणं, संध्याकाळी येणं, आपल्यामध्ये रमणं आणि झोपून जाणं. कुणाचा कुणाशी संवाद नाही, कुणाची चर्चा नाही. एक विराधक असं सामाजिक वास्तव हल्ली येत आहे समाजासमोर. हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे. संवाद वाढला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण वाढली पाहिजे, एकमेकांची मतं, चर्चा, एकत्र जेवण, एकत्र फंक्शन्स, ऑकेजन्स या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजेत. कारण माणूस हा जन्मतो आणि मरतो, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा आपल्याला त्याची खूप मोठी उणीव जी आहे ती भासते. ती उणीव सरांच्या या अगदी हृदयस्पर्शी भाव मांडणाऱ्या या रचनेमधून जे आहे ते सरांनी व्यक्त केलेली होती. एक समाजाला एक वेगळ्या पद्धतीची जी रचना आहे ती सरांनी जी आहे ती मांडलेली होती की नसल्यानंतर काळीच जळते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अर्चना अलोनी मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. अर्चना अलोनी मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की कशी सांगू वेदना विरहाची कळा ज्या लागल्या जीवा. कशी सांगू वेदना विरहाची कळा ज्या लागल्या जीवा. सैरभैर झाले व्याकुळ मन, सैरभैर झाले व्याकुळ मन. कळेना आधार कुठे शोधावा, कळेना आधार कुठे शोधावा. वाह. खूप डीप भाव जे आहेत, खूप गहिरे असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये आहेत की विरहाची वेदना, जीवाच्या कळा या कोणाला सांगायच्या. मन सैरभैर झाले, मन व्याकुळलंय आणि कळेना की आधार कुठे शोधावा. खरं आहे की जेव्हा आपलेच आपल्याला आधार देत नाहीत, आपलेच आपल्याला परक्यासारखं समजायला लागतात, आपल्याच लोकांना जेव्हा आपण जड होतो तेव्हा त्या यातना, त्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी काळीच चर करून जातात, सैरभैर होऊन जातं. मग कुठे मागायचा आधार, कोणाला बोलायचं, कोणापाशी बोलायचं, कसं बोलायचं, बोलल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, बोलल्यानंतर ज्याच्यापाशी बोलू ती व्यक्ती कशी रिॲक्ट होईल. खरं आहे ना. म्हणून शक्यतो मी सर्वांना हात जोडून नम्रपणे सांगतो की
कधीही आपल्या माणसांना इतरांच्या आधाराला जाण्याची वेळ येऊ देऊ नका. कारण आधार हा आपण दिला पाहिजे. कोणी कितीही चुकला असेल, जरी तुमची चूक नसेल तरी वारंवार माफी मागा. आपल्या माणसांची माफी मागितल्यानं काहीही फरक पडत नाही. आपल्या माणसांची माफी ही आपल्याला आपल्या माणसांपाशीच मागायची असते. त्यामुळे त्याच्यामध्ये मान अपमान असं काहीही नसतं असं मला वाटतं. खूप अप्रतिम गहिरे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिले. मॅडम लिहित आहे की आधार या जीवनाचा हरी तूने मज दिला. आधार या जीवनाचा हरी तूने मज दिला. नाम घेता पांडुरंगा हा जन्म सार्थ झाला. नाम घेता पांडुरंगा हा जन्म सार्थ झाला. वाह! छाया हरिभाऊ राडे मॅडम यांची वर्धा येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी भक्ती रचना होती की हरीने जीवनाचा आधार दिला आणि पांडुरंगाचे नाव घेतल्यानंतर जन्म सार्थकी झाला. आपल्या सर्वांना माहीत आहे की पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग विठोबाराया हे समस्त अगदी जगातून सुद्धा भाविक जे आहेत ते पंढरपूर येथे येतात. ते विठ्ठलाचे भक्तिभावाने दर्शन घेतात. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की भारतामध्ये जी काही मोजकी मंदिरं आहेत त्या मोजक्या मंदिरामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाचं एक मंदिर असं आहे की जिथं त्या विठुरायाच्या पायावर आपलं डोकं टेकून त्या विठुरायाच्या चरणाचा आपल्या माथ्याला स्पर्श करून दर्शन घेता येतं. खूप मोजकी मंदिरं आपल्या भारतामध्ये आहेत की त्या विठुरायाच्या मूर्तीचं जे दर्शन आहे ते घेता येतं. ज्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्यांचं दर्शन घेता येतं. खूप मोजक्या मंदिरामध्ये पंढरपूरचं एक जे आहे ते मंदिर आहे. खूप मोठी यात्रा भरते आषाढीला, कार्तिकीला. नुकतीच कार्तिकीची यात्रा होऊन गेली. तर खूप सुंदर भाव मांडणारी ही भक्तिमय रचना. पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी लिहिले सावनेर येथून. शीतल बागडे मॅडम लिहित आहेत सावनेर येथून की जेव्हा जेव्हा मला गरज पडली नेहमीच तू मला आधार दिला. जेव्हा जेव्हा मला गरज पडली नेहमीच तू मला आधार दिला. दूर जरी असला तू तरीही मला, दूर जरी असला तू तरीही मला अप्रत्यक्षरित्या प्रेमाचा ओलावा दिला. अप्रत्यक्षरित्या प्रेमाचा ओलावा दिला. वाह! तर शीतल बागडे मॅडम सावनेर येथून लिहिलेल्या या अप्रतिम रचनेमध्ये गरज जेव्हा जेव्हा होती तेव्हा तेव्हा तू आधार दिला. आणि तू सोबत जरी नसला, तू दूर जरी असला तरी तू अप्रत्यक्षरित्या का होईना प्रेमाचा ओलावा दिला. असं अप्रतिम शब्दांकन मॅडमनी मांडलेलं आहे. आणि ही काळाची गरज आहे. नेहमीच सर्वजण एकमेकांच्या सोबत असतील असं नाही. खूप वेळा कामधंद्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या कारणांनी माणसं दूर असतात. परंतु जो प्रेमाचा ओलावा असतो तो प्रेमाचा ओलावा जर एकमेकांना देत राहिलं तर नातं हे फुलत जाईल, नातं हे बहरत जाईल. त्या नात्यामधून सुगंध येत जाईल आणि तो सुगंध संपूर्ण नात्यावर आणि अवतीभवतीसुद्धा जो आहे तो दरवळत राहील, नाही का? त्यामुळं नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा असणं खूप गरजेचं असतं. नात्यामध्ये आधाराचे शब्द असणं खूप गरजेचं असतं. नात्यामध्ये जे आहे ते एकमेकांना गरजेच्या वेळी, नेमक्या वेळी आधार देणं हे खूप गरजेचं असतं, नाही का? खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या रचनेकडे वळूयात. आणि त्या पुढच्या रचनेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम यांनी लिहिलं आहे. सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. मॅडमनी लिहिलं आहे की दुखऱ्या मनास आधार देत असे सहानुभूतीचे शब्द विचार. दुखऱ्या मनास आधार देत असे सहानुभूतीचे शब्द विचार. प्रेम जिव्हाळा विश्वास आपसी, प्रेम जिव्हाळा विश्वास आपसी. सुखी कुटुंबाचा असे आधार, सुखी कुटुंबाचा असे आधार, असे आधार. आणि खरं आहे की दुखऱ्या मनाला सहानुभूतीचे 4 शब्द किती मौल्यवान असतात, किती महत्त्वाचे असतात याची महती सांगणारी मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती. सौ मीना उपासनी मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली. आणि पुढच्या चारोळीमध्ये अरविंद कुलकर्णी सर लिहित आहेत मलकापूर येथून. अरविंद कुलकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिलं आहे की करू थोडी तडजोड हाच तर खरा संसार. करू थोडी तडजोड हाच तर खरा संसार. सावरून घेऊ दोघे परस्पर देऊ आधार. सावरून घेऊ दोघे परस्पर देऊ आधार, देऊ आधार. आणि संसार म्हणजे तडजोड आहे. संसार
संसारामध्ये तडजोड नसेल, इगो असेल, माझंच खरं असेल तर तो होत नाही. त्यामुळे एकमेकांनी एकमेकांना सावरून घेतलं पाहिजे, एकमेकांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे, असा सुंदर संदेश देणारी सरांची ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती अरविंद कुलकर्णी सरांची मलकापूर इथून पाठवलेली. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी वाल्हेकरवाडी पुणे येथून लिहिले आहे. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून की मुलगी परक्याचे धन असाच परंपरागत संस्कार. मुलगी परक्याचे धन असाच परंपरागत संस्कार. सासरी असता देखील ती बनते आई बाबा आधार. सासरी असता देखील ती बनते आई बाबा आधार. आई बाबा आधार. आणि खरं आहे की मुलीचा जीव हा आईवडिलांमध्ये खूप असतो. जरी ती परक्याचं धन असली तरी ती आईवडिलांची नेहमी काळजी घेत असते, विचारपूस करीत असते. आईवडिलांप्रती तिच्या मनामध्ये एक हळवा कप्पा असतो. आणि ती जरी सासरी गेली तरी माहेर हे तिच्यासाठी कायम एक कुतूहलाचा विषय असतो. आईवडिलांप्रती तिची जी भावना असते ती आधीसारखीच राहते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.